जय हिंद भावानो. SSCGD 2026 ज्यांची काल एक्झाम झाली आहे त्यांनी भावानो घाबरायची गरज नाही. तुमचंच मार्क नाही तर त्या दिवशी सगळ्यांचंच मार्क कमी आल्यात. तुम्हाला फायदा नॉर्मल मध्ये होणार आहे हे फिक्स आहे. त्यामुळे भावानो घाबरायचं नाही. आणि ज्यांची आज एक्झाम आहे, उद्या परवा असेल, त्यांनी भावानो RWL भावानो स्पेशल मॉक टेस्ट भावानो द्या. तुम्हाला अंदाज येईल कोणते प्रश्न विचारल्यात, कोणते प्रश्न नवीन ऍड झाल्यात, कसं आहे हे सगळं भावानो तुम्हाला समजेल. आणि ज्यांनी काल RWL वर रात्री 8:30च्या आसपास काहीतरी मॉक आलती तर त्यांनी भावानो अनालिसिस केली आहे. वेळ न घालता भावानो आजच्या अनालिसिसकडे वळूया. सगळ्यात अगोदर भावानो किती स्टुडंट होतं? स्टुडंट भावानो 64,500. आकडा भावानो कमी दिसणारच, कारण काल ज्यांची एक्झाम झाली ती सगळी भावानो ती काय एक्झाम देणार नाही. त्यामुळे भावानो मॅक्सिमम 64,500 होती. त्याच्यानंतर 80 प्लस 38,500, 38,500. 95 प्लस 27,500, 27,500. 110 प्लस 14,100, 14,100. 125 प्लस आहेत फक्त 3,500, 3,500 प्लस. डिफरन्स काढा पाहून. इथे येतोय 11,000, 11,000. आणि इथं पोरं आहेत फक्त 733, 733, 733. त्याच्यानंतर भावून इथं 2700, 13,000, 13,400. इथं पोरं आहेत 893 आणि 110, 10,700. आणि इथं पोरं आहेत भावानो 706. बघू शकता भावानो टोटली डाऊन म्हटले. जिथं पाहिजे तिथं भावानो मार्क वाढलेले नाहीत, कारण एक्झाम पॅटर्न न्यू आलता, म्हणजे काही प्रश्न नवीन विचारलेले, त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून स्कोर वाढला नाही पोरांचा. त्यामुळे भावानो इथं सगळी संख्या कमी आहे, जाऊन बघू शकता. हे बघा कमी आहे. त्यामुळे घाबरायचं नाही. तुमचंच नाही तर भावानो सगळ्यांचं त्या दिवशी असणारा मार्क कमी येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मॅक्सिमम करून 110 प्लस काढायचा प्रयत्न करा. 110 म्हणण्यापेक्षा 100 प्लस काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही, होऊन जाते. त्याच्यानंतर भावानो ऍव्हरेज भावानो इथे माहिती आहे काय, फक्त 84.25 ऍव्हरेज एवढ्या पोरांचं. हे बघू शकता तुम्ही किती डाऊन आहे. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून टेन्शन घ्यायचं नाही. हिंदी भावानो मॉडरेट विचारल्या, कारण याच्यात 2-3 प्रश्न ऍड केल्यात. कुठलं सांगतो. आता समजा कॅट म्हणजे काय, बिल्ली, असे शब्द विचारल्यात. इंग्लिशमध्ये विचारणार, त्याचं भावानो हिंदीत ट्रान्सलेट करायचं. तर त्यामुळे भावानो असं प्रश्न आल्यात. हे प्रश्न भावानो 2 ते 3 विचारल्यात. त्यामुळं काही अवघड, हे मी सोपं सांगितलं, पण काही अवघड शब्द पण विचारल्यात. त्यामुळे भावानो आलेले नाहीत पोरांनी. त्यामुळे भावानो स्कोर डाऊन केला. रिझनिंग मॉडरेट आलती. आणि ह्याच्यात भावानो कॅलेंडर विचारले. त्यामुळे भावानो त्याच्यावर भावानो 2 ते 3 प्रश्न जरा मेन एक्झाम मध्ये. हे अनालिसिस भावानो पूर्ण स्पेशल मार्क दिल्या, पण अनालिसिस पूर्ण काल झालेल्या पेपरची अनालिसिस वाणीच आहे. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून कॅलेंडर हा टॉपिक वाचा. मॅक्सिमम करून 2 तरी प्रश्न त्याच्यावरची पडल्यात. त्यामुळे 2 प्रश्न काही जणांचे चुकल्यात, काही जणांनी बरोबर केल्यात. तर त्यामुळे मॅक्सिमम करून रिझनिंग मॉडरेट आलती, हिंदी मॉडरेट आलती. मॅथ्स इझी आलतं. मॅथ्स इझी. त्याच्यात भावानो फक्त काय केलंय चेंज, की आता समजा LCM वरनं एक प्रश्न कायम पडतोय, तर भावानो तिथं भावानो 3 प्रश्न पडल्यात. त्यामुळे भावानो फक्त रेशो चेंज केलाय टॉपिक नुसार, नाहीतर हाय तसं भावानो सगळं सेम आहे. आणि पूर्ण मॅथ्स इझी आलं. जीके जीएस IMP टॉपिक्स वाचा.
मॉडरेट. IMP टॉपिक खेल पुरस्कार ते आहेत ते मी तुम्हाला सांगितले. खेल पुरस्कार, बजेट, जनगणना आणि खेल पुरस्कार, बजेट आणि नृत्य, हे सगळं भावानं मॅक्सिमम करून IMP टॉपिकमध्ये आहेत. त्यामुळे मग जीकेचे त्याच्यावर मॅक्सिमम करून 10 प्रश्न तरी जवळपास 10 क्वेश्चन तरी भावानं ह्या टॉपिकवरून आलेला आहे करंटमधनं. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून महाराष्ट्राचा सेफ स्कोर धरा गेलं तर कालच्या मॉक मधला भावानो 100+ आणि कर्नाटकवाली धरा 80+. बघू शकता किती डाऊन गेलाय. ह्याच्यात भावानो नॉर्मलायझेशन होऊ शकतंय, काय होऊ शकतंय. मेन एक्झाम मध्ये मी सांगितलं कालची एक्झाम पोरांची अशी गेलेली आहे. मेन म्हणजे घाबरायचं काय गरज नाही आहे. फक्त 2च टॉपिक नवीन आल्यात, ते म्हणजे इथं एक प्रश्न इंग्लिश मधला आणि कॅलेंडर वाचा. मॅथ्स मध्ये भावानो 3D वाचा, 3D मेन्शुरेशन 3D एक वाचा, त्याच्यावरनं जास्त. परत रेल्वेचा एक आलाय, रेल्वे आणि बोट स्ट्रीम वरनं पण भावानो म्हणजे एक विचारतात तिथं 2-3 प्रश्न विचारलेत, 2-3 असे प्रश्न विचारले. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून एवढंच टॉपिक वाचा, होऊन जातंय. आणि ही मॉक टेस्ट द्या, स्पेशल मॉक टेस्ट संध्याकाळी जवळपास 8:30च्या आसपास आलती, 8:30च्या आसपास. आणि हा सगळा डाटा भावानो 8:30 AM चा आहे. त्याच्यानंतर काय संख्या वाढली असेल. त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून तुम्ही ही मॉक टेस्ट द्या, स्पेशल मॉक टेस्ट, तुम्हाला मार्क वाढण्यास मदत होते. आणि मॅक्सिमम करून युट्यूबवर अनालिसिस जास्त कोणाचं बघू नका, कारण डिमोटिवेशन होते. त्यामुळे मॅक्सिमम करून प्रॅक्टिस तेवढी करा आणि दुसरं काही करू नये, एवढं सांगण्याचा उद्देश. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला भावानो विसरू नका. जय